प्रशांत किशोर. किशोर हे फक्त राजकीय नेते नाहीत, तर अत्यंत यशस्वी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. आधी त्यांनी मोदी, नितीश कुमार इतर अनेक नेत्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे पीके हा एक ब्रँड बनलेला आहे, ज्याला राजकीय परिवर्तन, तंत्रज्ञान वापरून प्रचार आणि सुधारणा यांचा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. त्यांनी 2025 मध्ये जनसुराज पार्टी जाण सुराज स्थापली आहे, जी त्यांच्या दृष्टीने बिहारमध्ये सिस्टम चेंज म्हणजे व्यवस्था बदल आणण्यासाठी आहे. त्यांच्या यात्रा बिहार बदलो यात्रा ने त्यांनी राज्यभर जनसंपर्क साधला आहे. त्यांचा फोकस स्वच्छ राजकारण, प्रदर्शन आधारित राजकारण आणि जातीय किंवा पारंपरिक राजनीतीपेक्षा काम यावर आहे. किशोर स्वतः निवडणुकीत उतरले नाहीत. त्याचे कारण आहे की त्यांनी सांगितले की जर ते स्वतः उमेदवार असतील तर त्यांच्या पक्षाच्या मजबूत आयोजनात्मक कामात त्यांचे लक्ष विचलित होईल. ते म्हणतात की कमी यश म्हणजे कमी जागा हे त्यांच्या दृष्टीने अपयश असेल. त्यांनी निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याची महत्त्वाकांक्षा मांडली होती. जनसुराजचे धोरण आणि मुद्दे. प्रथम टप्प्यात मतदानाचा टक्का 64.46% गेला, जो सबसे उच्चपैकी एक आहे. पीके म्हणतात की हे बदल येत आहे, हे संकेत आहे. ते विशेषतः मायग्रंट्स म्हणजे विद्रोही कामगार यांना महत्त्वाचा कारण मानतात. या लोकांमध्ये बदलाची जाणीव आहे असे त्यांनी म्हटले आहे. किशोर आणि त्यांच्या पक्षाने भ्रष्टाचारावर हवा उमटवली आहे. किशोर यांनी अनेक राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत आणि त्यांनी जनसुराजचा वित्त पुरवठा स्वच्छ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात त्यांनी 241 कोटी रुपये कमावले, कर भरले आणि तब्बल 98.5 कोटी रुपये जनसुराजमध्ये देणगी म्हणून दिले आहेत. किशोर हे परिवर्तनकर्ता म्हणून दिसू इच्छितात. त्यांनी लोकांना राजकारणात सहभागी करणे, राजकीय व्यवस्थामध्ये सुधारणा करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या युक्तीचा एक भाग सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सक्रिय वापर आहे, तर दुसरी बाजू म्हणजे क्लासिक राजकीय जमिनीवर म्हणजे लोकल लेवलला गडबड करणे असं ते म्हणतात. आर्थिक टाइम्सच्या विश्लेषणानुसार जरी जनसुराजने काही जागा जिंकल्या नाहीत, तरी त्यांच्या उमेदवारांचे मत मर्यादा असलेल्या प्रतिस्पर्धी जागांमध्ये निर्णायक ठरू शकतात. काही विश्लेषक म्हणतात की जनस्वराज हा स्पॉइलर पक्ष आहे, म्हणजे तो मुख्य दोन गटांमधील मतांचे विभाजन करू शकतो, ज्यामुळे निकालांवर परिणाम होऊ शकतो. खरे तर सर्वेक्षणात असेही म्हटले गेले आहे की पीके काही मतदारांमध्ये किंग मेकर रूपात दिसू शकतो. काही लोक त्याला पुढील मुख्यमंत्री म्हणूनही बघतात. राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून धोका समजणे. भाजप जेडीयू युतीने पीके आणि जनस्वराजला गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून पीकेच्या डिजिटल आणि युवापर मतांवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मतदारांमध्ये बदलाचा गुण म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट मूड आहे आणि पीके त्याचा चेहरा बनवू इच्छितो आहे. परंतु त्याचबरोबर पारंपरिक राजकीय पक्षांना धोका म्हणून त्याचा वापर होतो आहे. अयश किंवा अपेक्षित फलक न गाठणे. अखेर निकालात जनस्वराजने एकही सीट जिंकली नाही. त्याने म्हटलं होतं की त्यांचा निकाल 10 पेक्षा कमी व 150 पेक्षा जास्त असेल आणि खरी घटना म्हणजे 10 पेक्षा कमी म्हणजे त्यांच्या अंदाजापेक्षा खूपच कमी. सोशल मीडिया मंथन आणि लोकांमध्ये जनसमर्थन खऱ्या विधानसभा विजयात रूपांतरित करण्याची त्यांची रणनीती मर्यादित असू शकते. पीकेचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही. जरी त्यांनी सीट जिंकली नसली तरी त्यांनी बिहारच्या राजकारणात तिसरा ध्रुव किंवा वोट कटर म्हणून स्थान मिळवले आहे. चेंज अजेंडा आकर्षक आहे, पण तो पुरेसा नाही. लोकात बदलाची इच्छा आहे, उच्च मतदान यामुळे दिसते, पण राजकीय यथास्थिती, जातीय समीकरणे आणि पारंपरिक गट मजबूत आहेत. हे पीके मोहिमेसाठी मोठे आव्हान आहे. स्वराजचे यशस्वी होणे किंवा न होणे हे पीकेच्या धोरणात्मक क्षमतेवर आणि त्यांच्या व्यवस्था बदलच्या दृष्टिकोनाच्या प्रत्यक्षतेवर अवलंबून असेल. जर त्यांचा प्रभाव फक्त मतविभाजनापुरता असेल तर त्यांच्या राजकीय स्वप्नात अडथळा येऊ शकतो. आज मतांनी पराभव झाला असेल, पण मनांनी पराभव झालेला नाही. राजकारणात वेळ फिरतेच, तुझा दिवस उगवायचा बाकी आहे.